लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि या निकालानंतर सर्वाधिक चर्चा ज्या मतदारसंघाची झाली ते म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा तब्बल 35 वर्षानंतर पराभव झाला. आपल्यासोबत स्वतः दानवे साहेब आहेत. काय सांगाल, 35 वर्ष ज्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं, या लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, नेमकी काय कारण आहे? एक गोष्ट खरी आहे की या लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये आम्हाला अपेक्षित असं यश मिळालं नाही. आणि एवढं अपयश येईल ना आमच्या पार्टीला वाटलं, ना आमच्या मतदाराला वाटलं, ना मला स्वतःला वाटलं. निवडणुका सुरू झाल्या तेव्हा आम्ही अशा हाईटवर होतो. पण जसे जसे दिवस गेले तसं निवडणुका अशा खाली आल्या. लक्षात येत होतं आमच्या. पण मग हे का घडलं? ते जोपर्यंत आपण मतदारामध्ये जाणार नाही, कार्यकर्त्यामध्ये बसणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने कळणार नाही. आणि म्हणून मी लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू केला. मी काल सकाळी फुलंब्रीला होतो. मी काल दुपारी शिल्लोड आणि सोयगावच्या कार्यकर्त्यांमध्ये होतो. सायंकाळी मी संभाजीनगरचे माझ्या लोकसभेचे 10 वार्ड तिथं होतो. आज बदनापूरला होतो. आज दुपारी संभाजीनगर ग्रामीणची बैठक घेतली. 13 तारखेला मी पैठणला आहे, अंबडला आहे, त्यानंतर भोकरन जाफराला जाईल. कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेईल, मतदारामध्ये जाईल आणि त्यांचे जे काय भावना आहेत ते ऐकून त्याच्यानंतरच मला त्याचं विश्लेषण करता येईल. एक गोष्ट खरी की निवडणुकीत हार झाली. एखाद्या निवडणुकीत एक हारलो तर कार्यकर्ते जरा नर्वस होत असतात आणि त्यामुळं त्यांच्यात जावं, त्यांना उभारी द्यावं, हाही या दौऱ्याचा एक उद्देश आहे. कारण आम्हाला लोकसभेची निवडणूकच नाही नुसती, याच्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे, महापालिका आहे. या आमच्या निवडणुका संपल्या आता, पण कार्यकर्त्याची निवडणूक आहे ना. आमची निवडणुकीत जरी पराभव झाला तरी कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यामध्ये उभारी भरून त्यांना पुन्हा कामाला लावून लागन आणि ताकदीनं हिमतीनं त्यांच्या पाठीमागं पुन्हा उभं राहावं लागेल. त्यामुळे विश्लेषण करू, जिल्हा कार्यकारिणीची बैठक बोलू, लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलून त्यात विश्लेषण करू. ज्या तुम्ही आता आभार दौरे करतात, सिल्लोडमध्ये पण एक आभार दौऱ्याचा कार्यक्रम होता. मात्र त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अशी भावना व्यक्त केली की आपण विधानसभा लढवावी, अशी काही इच्छा आहे किंवा असं काही प्लॅन? अरे कार्यकर्ते बिचारे एक मागणी नाही करत, तुम्ही हीच गोष्ट का उचलता? अनेक भावना व्यक्त केल्या त्यांनी. त्यात कार्यकर्त्याला वाटलं की 35-40 वर्षाच्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम केलं. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकेच्या निवडणुका यांच्या नेतृत्वात लढल्या आम्ही. आज त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं पद नाही. मग आता आगामी विधानसभेच्या निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये तुम्ही लढा, असं जर त्यांनी म्हणलं असेल तर त्यांची भावना आहे. पण माझं स्पष्ट मत आहे, मी ना तर विधानसभा लढणार, ना तर राज्यसभा मागणार, ना तर विधान परिषद मागणार. मी लढाऊ कार्यकर्ता आहे. माझं क्षेत्र ठरलेलं आहे कोणतं येतं, त्या ठिकाणी भरपूर कार्यकर्ते आहेत आमचे. ते लढवतील निवडणुका, त्यांच्या पाठीमाग खंबीरपणानं मी उभं राहील. आणि त्यामुळं माझ्या डोक्यात कुठल्याही प्रकारची निवडणूक लढण्याची इच्छा नाही मला. मी लढन तर लोकसभा. तुमचे मित्र अब्दुल सत्तारांनी मुलाखत दिली NDTVला आणि त्यांनी असं म्हटलं आहे की या निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत जे आहे तर माझ्या कार्यकर्त्यांनी तुमचा पराभव केला आहे आणि त्याचं कारण म्हणजे प्रत्येक वेळेस लोकसभेत आम्ही त्यांना मदत करायची आणि विधानसभेत आम्हाला त्यांची मदत होत नाही आणि हा राग कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये होता आणि त्यामुळेच रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. खरं तर मी ना त्यांच्या विरोधात गेलो ना कुठं काही केलं. मी भारतीय जनता पार्टीचा स्टार प्रचारक आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पार्टीने मला महाराष्ट्रभर फिरवलं. माझा मुलगा उभा होता विधानसभेला, त्याच्यासाठी फक्त मी दीड दिवस देऊ शकलो आणि त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी पार्टीने मला पाठवलं त्या ठिकाणी मी गेलो आणि प्रचार केला. आता त्यांचा कोणाचा रोष असेल की माझ्या प्रचाराला नाही आले, पण विरोधात तर नाही गेले, कुठं बोललो नाही कोणाला, कुठं प्रचार विरोधात नाही केला. आता आपलं आपलं मत आहे, त्यांनी ते मत बनवलं आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांमुळेच आणि माझ्यामुळेच असं त्यांना म्हणायचं का? ना दोष कोण्या नेत्याला देणार, मी ना दोष कोण्या त्यांच्या कार्यकर्त्याला देणार, ना मी दोष मतदाराला देणार. हा पराभव म्हणजे वातावरणाचा परिणाम आहे.
याच ठिकाणी नाही, यांचे कार्यकर्ते काय महाराष्ट्रावर थोडेच आहेत. महाराष्ट्रात आम्हाला यश नाही मिळालं, मराठवाड्यामध्ये सुद्धा अपेक्षित यश नाही मिळालं. यांच्या बोलल्याचा परिणाम काही इतर ठिकाणी झाला असं नाही आहे. आणि त्यांच्या ठिकाणी त्यांनी मदत जरी केली असती तर मताचे अंतर जर पाहिलं तरी काय फरक पडला असता. त्यामुळं कोणीही यशाचं श्रेय घेण्यासाठी समोर येत असतं, पण यांना अपयशाचं श्रेय घ्यायचं आहे आणि लोकांना दाखवून द्यायचं की मी पण काही करू शकतो. पण लोकच काहीतरी करू शकतात, कोणी एक माणूस काहीच करू शकत नाही. बरं, त्यांनी असंही म्हटलं आहे की त्यांनी जो पण केला होता लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना हरवल्यानंतर डोक्यावरची टोपी काढेल. आता ते म्हणतात की 1,00,000 लोकांचा कार्यक्रम जाहीर ठेवणार आणि या कार्यक्रमाचे मुख्य प्रमुख पाहुणे दानवे साहेबच असतील आणि त्यांना पण बोलवणार. आता खरं म्हणजे हा पण होता 2014चा. त्यावेळेस मी जिंकलो. मग काय त्याची चड्डी काढायला पाहिजे होती मी? मला सांगा. पण कधीचा होता? 2014चा. आत्ता मी पडलो, आत्ता ती आठवण झाली त्यांना. पण ते काय करणार आहे म्हणले तुम्ही? कार्यक्रम ठेवणार 1,00,000 लोकांचा आणि टोपी तुमच्या हाताने काढणार आणि प्रमुख पाहुणे पण तुम्हालाच बोलवणार. अरे त्यांनी कार्यक्रम ठेवायला मला निमंत्रण द्यावं. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. औरंगजेबाला कधी घाबरत नाही. छाती मोठी करून मी ती टोपी काढायला जाईन. कार्यक्रमाला जाईल. औरंगजेबाला कुठं छत्रपती शिवाजी महाराज घाबरत असतात का? जाईल मी त्याच्या कार्यक्रमाला. तो त्यांचं नाही यार, ते एका विशिष्ट याच्या विशिष्ट समूहामध्ये मोडतात. समूहानंच विरोध केला आहे, त्यांनी एकट्यानं केला आहे का? त्यामुळे एकूणच हा वातावरणच खराब झालं होतं आणि ते राज्यात झालं आहे आमच्या. त्यामुळे मी जाईल, मला त्याने आमंत्रण द्यावं. छाती ताट करून मी छत्रपतीचा मावळा म्हणून औरंगजेबाची टोपी काढायला जाईल. नक्कीच हे होते रावसाहेब दानवे. आपल्या पराभवाची त्यांनी कारणं सांगितली. मात्र याचवेळी अब्दुल सत्तार यांच्या ज्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं आहे आणि टोपी काढायच्या कार्यक्रमाला जाणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळे औरंगजेबाला घाबरत नसतात आणि औरंगजेबाची टोपी काढण्यासाठी नक्कीच जाईल असंही दानवे म्हणाले. मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.